जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक। 4 दिवसांपासून आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू। सगळे सोयरेच्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी जरांगेंचं आंदोलन। मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अहमदनगर सकल मराठा समाजाकडून उपोषण। नगर तहसील कार्यालयासमोर हे उपोषण सुरू। धनगर समाजाच्या आक्रमक आंदोलनाची रूपरेषा ठरली। 22 सप्टेंबरला प्रत्येक आमदार खासदाराच्या घरासमोर हलगीनाद आंदोलन केलं जाणार। धनगर समाजाच्या प्रतिनिधींची माहिती। सकल धनगर समाजाच्या वतीनं सुरू असलेल्या उपोषणाचा आजचा 12वा दिवस। सर्वच आंदोलकांची प्रकृती खालावली। आजपासून आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू। शरद पवारांचा 23 आणि 24 तारखेला कोकण दौरा। चिपळूणमधल्या सावरकर मैदानामध्ये पवारांची जाहीर सभा होणार। पक्षफुटीच्या नंतर पहिल्यांदा शरद पवारांची कोकणामध्ये सभा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाशिम जिल्हा दौरा लांबणीवर। 26 सप्टेंबरला होणारा दौरा 5 ऑक्टोबर रोजी होणार। पालकमंत्री संजय राठोड यांची माहिती। नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाची पाहणी। स्मारकाच्या उद्घाटनापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आढावा। मुक्ताईनगर मतदारसंघाच्या मतदार यादीमधील 43,000पेक्षा अधिक मतदारांची नावं संशयास्पद। यावर निवडणूक निर्णय अधिकारी कोणतीच कारवाई करत नसल्याचा आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारत असताना अंगावरती सळई पडून कामगार जखमी। मात्र काही जण किरकोळ अपघाताला राजकारणाचा रंग देत आहेत। आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। 10 ऑगस्टला रायगडमध्ये झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये परीक्षेमध्ये गैरप्रकार। 6 विद्यार्थ्यांनी कानामध्ये डिव्हाइस ठेवून परीक्षा देण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी 6 विद्यार्थ्यांसह 10 आरोपींना मराठवाड्यामधून अटक। बुलडाण्यामध्ये युवक काँग्रेसच्या आंदोलनाच्या दरम्यान शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलनस्थळी दाखल। राहुल गांधींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जयस्तंभ चौकामध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन। दोन्ही गटांकडून घोषणाबाजी, तणावाचं वातावरण। बीडच्या 140 गावांचा जायकवाडीतील पाण्यासाठी लोकांचा लढा। पाणी अंडरग्राऊंड पाईपलाईनद्वारे सिंदफणा नदीपात्रामध्ये सोडल्यास 140 गावांना शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार। शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। सोलापुरातील साखर सहसंचालक कार्यालयासमोर थकीत ऊस बिलाच्या निषेधार्थ मनसे शेतकरी संघटनेची निदर्शनं। 7 दिवसांच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती ऊस बिल जमा न केल्यास कारखाना बंद करण्याचा इशारा। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक। पुढील 2 दिवसात मध्य प्रदेशच्या धर्तीवरती आंदोलन उभारणार। तुपकरांचा राज्य सरकारला इशारा। परभणीच्या जिंतूरमध्ये शेतकऱ्यांचं जागरण गोंधळ आंदोलन। अतिवृष्टीमधल्या नुकसानीपोटी हेक्टरी 50,000 आणि 100% पीक विम्याची मागणी। सांगलीच्या आटपाडीमध्ये जिम चालकाकडून अल्पवयीन मुलीवरती अत्याचार। अत्याचाराच्या निषेधार्थ आटपाडी शहर कडकडीत बंद। आरोपीवरती कठोर कारवाई करण्याची मागणी। अंगणवाडी मदतनीस आणि सेविकांचा गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा। आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता सेविकांनी काढला मोर्चा। गोंदियामध्ये आदिवासी गोंड गोवारी समाजाचा विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा। आदिवासी समाजाप्रमाणे गोंड गोवारी समाजाला सुद्धा अधिकार देण्याची मागणी। मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधामध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। 23 सप्टेंबरपासून आझाद मैदानावरती उपोषणाचा इशारा। वारंवार आश्वासन देऊनही मानधनामध्ये वाढ न झाल्यामुळे अंगणवाडी सेविकांचं निषेध आंदोलन। नाशिकमधील सिन्नर तालुक्यामध्ये 3 अल्पवयीन मुलांना विहिरीमध्ये लोटून जीवे मारण्याचा प्रयत्न। एका चिमुकल्याने स्वतःला सावरत इतर दोघांचा जीव वाचवला। सिन्नर पोलिसांनी अमोल लांडगे या संशयिताला ताब्यात घेतलं। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधल्या लाडगाव इथे ट्रकनं लहान मुलाला चिरडलं। संतप्त जमावानं ट्रक पेटवला। गावामध्ये तणावपूर्ण परिस्थिती। नंदुरबार शहरामध्ये 2 गटात झालेल्या दगडफेकीच्या नंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल। जमावाच्या हल्ल्यामध्ये 21 पोलीस कर्मचारी जखमी। 55 आरोपींना अटक। पोलिसांकडून अन्य आरोपींच्या शोधासाठी पथकं स्थापन। बनावट नोटांच्या प्रकरणी बीडमध्ये पोलिसांची कारवाई। 10,000च्या बनावट नोटा जप्त तर 3 आरोपींना बेड्या। त्यातील 1 जण अल्पवयीन तर मुख्य आरोपी फरार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।